बघून दादा अचानकच पंक्चर झाला. आता हे काय आता काय बी कोणची गोष्ट अचानक होती म्हणल्या का आपण हाता मालक आहे का काय. बघा हवा बिवा सगळी गेली. हो का हवा सगळं पंक्चर झाले. चांगले बदल केला भावानं बघून घेऊ शकता. दुकानाचा बदल केलाय. कसे काय पंक्चर घेता. एक पंक्चर कितीला काढता तुम्ही. 70 रुपये. हा आज मोठ्या गाडीची मोठी गाडी 200. मग टायरावर आहे का तसं काय विषय नाही. होय ना 11 किती काढता. 150 रुपये. 150 ना मोठे 1000 टायर 1020 200. 200. आज का बरं बदल करता तुम्ही. टायरची साईज वेगळी. टायरची साईज वेगळी आहे. हे आपलं राजभाऊ आहेत भावांनो. बघून घेऊ शकता. पंक्चर काढायचे असले तर आसपासचे जा नक्की या इथं. हा पुणे सोलापूर हायवे पशी आहे भावांनो. हे नक्की बघून घेऊ शकता. हो का सगळं पुणे सोलापूर हायवे पशी सरदार डायवे पशी यांचं दुकान आहे. नमस्कार भावांनो. गुड मॉर्निंग शुभ सकाळ. तर काय झालंय भावांनो. तर तुम्ही बघितलं असेल काल आपण रानातील डेबावनमध्ये हे केलं फवारणी केली ड्रिचिंग घेतली का. आता आपले पेरू बाई दाखवला असेल. पेरू हे तुम्ही बघितलं असेल किती मोठा झालाय. आता मोठाही खूप झालाय. बघितलं असेल. तुम्हाला काय म्हणलं मी काल म्हणलं आपली जर मेहनत जर तुम्हाला बघितली असेल स्टार्टिंग ते एंडपर्यंत तुम्हाला यूट्यूबवर आपल्या अवेलेबल आहे. कशी आपण मेहनत केली व नांगरणी फन्नी कसं पेरू लावली कशी रोपं लावली ही सगळी आपल्या यूट्यूब चॅनलवर अवेलेबल आहे. पाणी कसं दिलं ड्रिप कशा हाताळल्या सर्व तुम्हाला जर माहिती बघायची असली तर आपल्या यूट्यूब चॅनलवर भावांनो अवेलेबल आहे. तर ती तुम्हाला तर आम्ही आता हे सांगितलं काल बी सांगितलं आज बी सांगतो. तर भावांनो आज आपण आलोय पंक्चर काढा. आपली काय झालंय गाडी झाली पंक्चर. अचानकच मधनं ब्लॉक काढायला चाललो होतो दुसरीकडे. ते अचानकच झाली मध्येच पंक्चर. त्यामुळे आता म्हणलं आता वेळ घालवण्यापेक्षा परत दुसरीकडे मला काम आहे. त्यामुळं म्हणलं आता डायरेक्ट पंक्चरचं ब्लॉक करावं आणि सोडून द्यावं यूट्यूबला. तसं नसतं भावांनो. खाऊ का मी तुम्हाला लाईफस्टाईल ब्लॉगिंग दाखवत असतो. मी काय कोणाचं कंटेंट उचलून टाकत नाही ना मी कोणाचं कंटेंट कॉपी पेस्ट करत नाही. हाही रिअलिटी शेअर करतो भावांनो. काय तुम्हाला काय मी काय फालतू कंटेंट शेअर करत नाही. तर भावांनो बघून घेऊ शकता किती घाम झाला भावांनो. आताशी का 10:30 बी वाजले नाही तर मला घाम सुरू झालाय भावांनो. तर बघून बघू शकता. नमस्कार ये देखील मराठी बोलतोय बाई. इकडे तो इकडे. नमस्कार नमस्कार मित्रांनो. नमस्कार बघा हे हिंदीतनं आज आपला हिंदीतनं नाही ब्लॉग तर मराठी. तर हे हिंदीतनं मराठीतनं बोलतोय. नमस्कार मित्रांनो. असू दे भाऊ ना आपली कॉमेडी चालत असते त्याच काय विषय नाही. तर तुम्हाला काय करतो बॅक कॅमेरा लावून तुम्हाला काय सर्व डिटेल शेअर करतो. कसं पंक्चर काढते ते तुम्हाला दाम भावांनो. रिअल कंटेंट जेन्युइन कंटेंट बघायला भेटत असलं तर तुम्हाला बघण्यात काय अडचण आहे भावांनो. हो का लाईफस्टाईल ब्लॉगिंग म्हणजे तुम्हाला मी काय सर्व डिटेल शेअर करू. आपलं काय डबल कंटेंट होत नाही. का रोजच पंक्चर काढत ब्लॉग तर शेअर करत नाही ना. जसं असेल तसं एक लाईफचा मोमेंट असतो ती तुम्हाला एक दाखवण्याचा प्रयत्न आहे. एक शेतकऱ्यांची मेहनत कशी असते. महाराष्ट्रातील शेतकरी असतो मिडल क्लास फॅमिली कशी जगते कसं लाईफस्टाईल जगते ती तुम्हाला एक दाखवण्याचा प्रयत्न आहे भावना. माझं हिंदीतनं बी असो मराठीतनं बी असो तुम्हाला एक रिअल जेन्युइन कंटेंट तुम्हाला एक शेअर करण्याचा एक माझा प्रयत्न आहे. माणसं व्ह्यूज देण्यासाठी भावांनो तो कॉपी पेस्ट करताना यूट्यूबवरनं पैसे मिळवतो. मी तसं तर करत नाही ना भावांनो. तुम्हाला एक रिअल जेन्युइन कंटेंट माझ्याकडनं बघायला भेटत असलं तर त्यात काय अडचण आहे का भावांनो. नाही ना. हो का बघून घेऊ शकता. आपण टायरवाल्याच्या इथे दुकानं आलो. टायरवाल्याचं आपण गेल्या वेळेला एक पंक्चर ब्लॉक झाला होता 1.5 महिन्यापूर्वी. तर आता टायरवाल्याचं दुकान बी आपण बघून घेऊ शकतो बदल झालेला. तुम्हाला काय करतो बॅक कॅमेरा लावून सगळं टायरवाल्याचं दुकान बी कसा बदल केलाय ती तुम्हाला सर्व डिटेल शेअर करतो. तर लावतो पाहून बॅक कॅमेरा. तर पाहून हो का आपली गाडी घेतली आता खोलायला. आपली गाडी पुढचं पंक्चर झालंय. अचानकच पंक्चर झालं पाहून काय बघून घेऊ शकता. अचानकच पंक्चर झाला. आता हे काय आता काय बी कोणची गोष्ट अचानक होती म्हणल्या का आपण हाता मालक आहे का काय. बघा हवा बिवा सगळी गेली. हो का हवा सगळं पंक्चर झाले. राब येतोय आपण. हो का दुकान बदल झालाय वाटतंय का. झालं का ना तशी गादी बिदी बसाई होती सगळा बदल झालाय. बघून घेऊ शकता गादीचा बदल झालाय. आपण राजूभाईची गाडी घेऊ. राजू भाऊ काय चाललंय मग कसं हाल हवा काय दुकानात लय बदल केलाय. लय जण होतं काय चांगले बदल केला भाऊन. बघून घेऊ शकता दुकानाचा बदल केलाय. कसे काय पंक्चर घेता. एक पंक्चर कितीला काढता तुम्ही. 70 रुपये. हा आज मोठ्या गाडीची 200. मग टायरावर आहे का तसं काय विषय नाही.
होय 11 झिरो किती काढता काय 11 झिरो 9 चे 150 रुपये 150 आणि मोठे 1000 टायर 1020चं 200 200 आज का बरं बदल करता ती टायरची साईज वेगळा टायरची साईज वेगळी आहे हे आपलं राजूभाऊ आहेत भावांनो बघून घेऊ शकता पंक्चर काढायचे असले तर आसपासची जा नक्की या इथं हां पुणे सोलापूर हायवे पाशी आहे भावांनो हे नक्की बघून घेऊ शकता हो का सगळं पुणे सोलापूर हायवे पाशी सरदार डायवे पाशी यांचं दुकान आहे बघून घेऊ शकता आता का पंक्चर काढते ते सुविधा बिविधा सगळे तुम्हाला बसण्यासाठी खाटबीट आहे काय अडचण नाही 2 खाट आहे ते सगळं बघा बसण्यासाठी सुविधा आहे भावांनो बघून येऊ शकता आता मी इथं बसलोय बसण्यासाठी सुविधा आहे काय सगळे अडचण नाही पंक्चर काढायसाठी येऊ शकता तुम्ही इथं बघून घेऊ आता पंक्चरचं खोलायचं चालू आहे आता हे हे बघून घेऊ शकता इथं भावन पंक्चर आहे बघा दिसला बोळ दिसला हां आता बघून घेऊ आता किती दुसऱ्या पंक्चर आहे त्या डिटेल्स सगळे दाखवतात इकडे बे आहे 2 3 आहेत एक काय 2 आहेत 2 भावांना 2 पंक्चर झाले तेव्हा बघून घेऊ शकता आता 2 पंक्चर कसं काय झाले काही घेता अडचण काय माहित आता भाऊ पण करते 2 पंक्चर झाले त्यात ह्याला हिंदीकडे तो मुंदकडे तो टाईप ते त्या कोणतं ह्याला गोबा भी करके देता है गोबा करके देगा आता कसं करते बघत भावून दाखवत तुम्हाला आता ठेकड़ के पास है हाँ बघून घेऊ शकतो भावना कसं पंक्चर करते तुम्हाला दाखवतो डिटेल्स सगळं शेअर करतो इतना बड़ा ठेका लगाना क्या वो लगाएगा गोल वाला छोटा सा शब्द ठेवायला होते बघा ना
मम्मी कॉल नहीं है. दुसरे पंक्चर काढा दुसऱ्या पहिले पंक्चर बघितले तुम्ही दुसरे पंक्चर काढतो किती आ रहा है बघून घेऊ शकतो भावानं कसलं उकळायला लागलंय ही जी मेहनत बघा तुम्हाला मेहनत दाखवते किती मेहनत करते भाऊ बघा कसली मेहनत आहे बघा भाऊ बघून घ्या रिलेटेड फास्ट मोशन नाही लावणार तुम्हाला मेहनत खरी दाखवतो नाही फास्ट मोशन लावत भाऊ पूर्ण ब्लॉक दाखवण्यासाठी फास्ट मोशन नाही लावत हो गया हो गया झाले बाबा हो उकडायला लागलो सोपं नाही सोपं नाही भावानो उकडाच कसलाय बघा कसला उकडा आहे सोपं नाही बघा सोपं नाही भावानो गाडी आपली जोडते आता बघा हवा मार्क चेक कर नाही का बघा सर्व चेक करते बघा बघू शकतो बाबा हवा मारून चेक करते आता नाही झालं दिसलं का झालं तयार आता कुठला आहे तुम्ही आम्ही अहमदनगर. काय नाव तुमचं संजय पवार. संजय पवार काय करता तुम्ही ड्रायव्हिंग. हां ड्रायव्हरिंग हा दुकानदार. दूध टँकर आहे हो का भाऊ दूध टँकर आहे मी म्हणत होते आपल्या थोडा ब्लॉकमध्ये घ्या म्हणून आता घेतोय ह्यांची गाडी बघून येऊ शकता हो का ह्यांची ही गाडी आहे. तर किती 6 दिवसापासून ड्रायव्हिंग करता तुम्ही 25 वर्ष झालं. 25 वर्ष झालं काय मुलं हे किती आहेत तुम्हाला
एक मुलगा एक मुलगी. एक मुलगा आहे मुलगी आहे का? शेती ही शेती किती आहे? विषय एकट्याला ड्रायव्हरिंग कशाला करताय? शेती आहे करायला लागते, छंद असतो. छंद आहे, आवडता छंद आहे का? आवडतात. बघा भाऊ यांचा आवडता छंद आहे ड्रायव्हिंग करते तर. टायर आता मी बसवाय चालू आहे. आता हे म्हणले मग आम्हाला थोडं ब्लॉगमध्ये घ्या म्हणून आता घेते बाबा. आता ह्यांना म्हणले आमची गाडी ही दाखवा म्हणले. तर त्यांनी आपले सबस्क्राईब केले तर तुम्हाला आजचा जे आपण जे बोललोय तो आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला येऊन जाईल थोडं. धन्यवाद तुम्ही सांगितल्याबद्दल धन्यवाद. तर भाऊन झालं टायर तयार आपलं बसून झालाय. तर आता ही बसवते आता कधी येईल? हे 4-5च्या नंतर सगळं एडिटिंग करावं लागतं ना. म्हणजे कुठल्या ह्याच्यावर? युट्यूबवरच तर हो नोटिफिकेशन येणार तुम्हाला. हां काय थांबा गाडीत होऊ द्या गाडीत होऊ द्या. गाडी बसवायला चालू आहे भाऊ बघून येऊ शकता. वीडियो शॉर्ट कटिंग हो नहीं एडिटिंग होता है. हाँ यार एडिटिंग होता है. अभी वीडियो बन रहा है. अभी वीडियो बना के डाल देंगे तो क्वालिटी नहीं आएगा ना. ते सोडलाय तुम्हाला सबस्क्राईब केलंय मी. सबस्क्राईब केलंय व्हिडिओ आला की तुम्हाला नोटिफिकेशन येणार इथं. डायरेक्ट यूट्यूब बघायचं. बाबा डायरेक्ट आपले व्हिडिओ येत राहणार. माझे व्हिडिओ शेतातलं हा माझं सगळं फेसबुक शॉर्ट व्हिडिओ होते रे. शॉर्ट व्हिडिओ होते आता नाही. 4 वाजता पण नाही तुम्हाला 4-5 एडिटिंग. हां एडिटिंग करून असं डायरेक्ट टाकता येत नाही ना. की आता 20-21 मिनिटाचा व्हिडिओ झालाय. त्याला फास्ट मोशन थोडं बनवताना फास्ट मोशन करावं लागते ना. फास्ट पेडमेंट लावावं लागते. असं डायरेक्ट व्हिडिओ चालले व्हिडिओ क्वालिटी राहत नाही. हो मग बनवावं लागतं ना. सगळं बनवावं लागतं. हो काय अडचण नाही. ते कसं सांगू का ते स्वतः यावं लागतं. तर भावानं काय झाले हो गाडी बिडी झाली आता तयार झाली आता हो का बघून झाले आता गाडी बिडी तयार झालेली आहे. तर भावांनो गाडी बिडी झाली आता बघा बघून घेऊ शकता. आपण आलो तर पंक्चर काढाय तर गाडी हे सगळे पंक्चर काढून झालेली आहे. तर बघून घेऊ शकता. आता निघतोय आता घरी. आपण काय झाले घरी थोडं काम चालू आहे त्यामुळे आम्ही जास्त वेळ थांबू शकत नाही. तर भावांनो कसा वाटला ब्लॉग कमेंट करून सांगत जावं. तुम्ही म्हणत असला तर पंक्चर काढण्याचा ब्लॉग काय करायची गरज होती. कसं आहे भावांनो आपल्याला ब्लॉग दुसरीकडेच करायचा होता पण आपल्याला आता ह्या पुढे जाण्याचा आता वेळ राहिला नाही. त्यामुळे मी काय विचार केला ब्लॉग आता तुम्हाला लाईफस्टाईल ब्लॉगिंग म्हणले भावानं कोणताही कंटेंट येऊ शकतो. त्याचा काय विषय नाही. लाईफस्टाईल ब्लॉगिंग म्हणले पंक्चर असो कुठले बी मी तुम्हाला काय म्हणतोय माझे हर महिन्यात तुम्हाला दाखवणार. मी कोणची बी असो शेतात असो कुठे बी असो कुठला बी कंटेंट तुम्हाला उचलून टाकणार. मी काय कोणाच तर कॉपी पेस्ट तर करत नाही. हा रिअल जेन्युइन कंटेंट तुम्हाला एक शेअर करत असतो मी. हो का लोक दुसऱ्यांचं कंटेंट उचलून स्वतःच्या युट्यूब चॅनलवर टाकतात भावांनो. माझी एक गोष्ट ध्यानात घ्या. दुसऱ्यांची लोक कंटेंट आपले स्वतःच्या युट्यूब चॅनलवर टाकतात आणि पैसे कमवतात. मी तर तसं तर करत नाही ना. हाही रिअल जेन्युइन कंटेंट शेअर करत असतो तुम्हाला. एक दाखवण्याचा प्रयत्न आहे. शेतकऱ्यांची मेहनत किती आहे शेतकऱ्यांना किती कष्ट आहे. मिडल क्लास फॅमिली कशी जगते महाराष्ट्रातली तुम्हाला एक रिअल दाखवण्याचा एक माझ्यातर्फे प्रयत्न भाऊ. मी काय पैशासाठी काय येत नाही आणि आलो नाही युट्यूबवर नाही. मला काय पैशात ना मला लाखो करोड कमवायचे. तुम्हाला हाही रिअल दाखवण्याचा प्रयत्न भावांनो. तर भावांनो कसा वाटला ब्लॉग सांगत जाऊ कमेंट करून सांगत जाऊ. तुम्ही जर सपोर्ट केला तर आपण पुढे जाऊ. नाहीतर भावांनो मी काय डेली ब्लॉग टाकत राहणार. तर भेटूया भावांनो 53 मध्ये. उद्या हिंदी ब्लॉग आहे. लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे आपले डेलीचे कंटेंट येतील भावांनो. तर भेटूया भावांनो उद्या हिंदीमध्ये. जय हिंद जय महाराष्ट्र भावांनो. हर मध्ये भावांनो.